या व्हिडिओमध्ये आपण बघतोय मल्टिप्लिकेशन बाय मल्टिपल्स ऑफ 10. म्हणजे एखादा डेसिमल पॉईंट नंबर दिलेला असेल त्याला जर आपण 10च्या मल्टिपलने मल्टिप्लाय केलं तर काय होतं. तर मग ॲक्च्युअल मल्टिप्लिकेशन प्रोसेस करण्याची गरज आहे का? तर नाही. त्याला पण एक साधं लॉजिक आहे, ते बघूयात आपण. सो आपला नंबर आपण कन्सिडर केला आहे 20.8. प्रत्येक ठिकाणी मी तोच नंबर कन्सिडर केला आहे, फक्त आपण ज्याने मल्टिप्लाय करतोय तो नंबर मात्र वेगवेगळा आहे. सो इकडे 10 आहे, सो 1 नंबर ऑफ 0. इकडे 100 आहे, सो इथे 2 नंबर ऑफ झिरोज, आणि इकडे 1000 घेतलंय, इथे आहे 3 नंबर ऑफ झिरोज. मग आता काय होतं, ज्या वेळेला आपण एखाद्या डेसिमल पॉईंट नंबरला 10 ने मल्टिप्लाय करतो तर तो जो डेसिमल पॉईंट आहे तो राईट हँड साईडला तेवढ्या नंबर ऑफ डिजिट्सने शिफ्ट होतो. इथे एक 0 आहे म्हणून तुमचा डेसिमल पॉईंट 1 ने राईट हँड साईडला शिफ्ट होईल आणि तुमचा आन्सर येईल 208.0, ज्याचाच अर्थ असतो 208 फक्त. पुढचं एक्झाम्पल, इथे सेम नंबर आहे 20.8, पण इथे जो मल्टिपल आहे तो आहे 100. इथे नंबर ऑफ झिरोज आहे 2, म्हणून आपला जो डेसिमल पॉईंट आहे तो 2 डिजिट्सने राईट हँड साईडला शिफ्ट होणार आहे. सो आपला आन्सर येईल 2080. खालच्या एक्झाम्पलमध्ये परत तोच नंबर घेतलाय 20.8, पण इथे आपण 1000 ने मल्टिप्लाय केलंय. सो इथे 3 नंबर ऑफ झिरोज आहे. सो आपला जो डेसिमल पॉईंट आहे तो राईट हँड साईडला शिफ्ट होईल, पण किती डिजिट्सने होईल तर 3 डिजिट्सने होईल. मग आता हा फर्स्ट डिजिट, सेकंड डिजिट आणि थर्ड डिजिटला इथं नंबर्स नाहीये, म्हणून आपण काय 0 कन्सिडर करायचे तिथे. सो 208 हा फर्स्ट डिजिट, सेकंड डिजिट आणि थर्ड डिजिट. तुमचा डेसिमल पॉईंट इथे येणार आहे, जो आपण शक्यतो लिहित नाही. हे आहे तुमचं आन्सर.